Myself, Professor Sopan Davlat Vatpade. In this lecture, we will discuss here the classification of the product. Different products are comes under in the marketing, and specially which are the classify in which way that particular products is classified. That all discussions we will considered here. So the firstly classification of the product in this concept, the first point is durability क्लासिफिकेशन. आता ड्युरेबिलिटी म्हणजे काय की जे प्रोडक्टचं लॉंगिलिटी किंवा तो किती काळ टिकतो याच्यावरती त्या ठिकाणी प्रोडक्टचं हे त्या ठिकाणी अवलंबून असतं, अस्तित्व अवलंबून असतं. म्हणून काय की प्रोडक्ट मे बी क्लासिफाईड इन टू 3 ग्रुप्स ऑफ अकॉर्डिंग टू देअर ड्युरेबिलिटी. फर्स्ट आहे ते म्हणजे ड्युरेबल गुड्स किंवा ड्युरेबिलिटी क्लासिफिकेशनमध्ये आपण सांगू शकतो की दीज गुड्स आर टॅन्जिबल इन नेचर अँड दे आर नॉर्मली यूज्ड मोर दॅन वन्स. फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये काय येऊ शकतं की क्लॉथ्स असेल, मायक्रोवेव्हज, ओव्हन्स, रेफ्रिजरेटर्स, मशीन्स, टूल्स अँड सो ऑन. म्हणजे यामध्ये काय की जे काही ड्युरेबल म्हणजे काय की जे लॉंग लाईफ त्याला आहे, जशी क्वालिटी आपण ज्याला प्रोडक्ट्स म्हणतो की एक प्रकारची लॉंगिलिटी आपण ज्याला म्हणतो, एक प्रकारचे ड्युरेशन्स ज्याला आहे, लॉंग टाईम ज्यांचं असतं तर टिकतं मार्केट्समध्ये. म्हणजे शॉर्ट ते फास्टली खराब होत नाही ते प्रोडक्ट. ॲक्च्युली जे पेरिशेबल प्रोडक्ट नाही ते सर्व कुठेतरी यामध्ये येतात, ड्युरेबल याच्यामध्ये येतात. म्हणून काय की या सर्वांचा समावेश these all goods are comes under in this concept. Generally, durable products requires more personal selling and services. Require more seller guarantee and demand and गॅरंटी अँड वॉरंटी आर देअर. म्हणजे काय की ड्युरेबल गुड्समध्ये काय की कुठेतरी रिलायबिलिटी प्रोव्हाइड्स करणं हे फार गरजेचं असतं. विदाउट रिलायबिलिटी द बायर कॅनॉट बी परचेस दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट बिकॉज ऑफ द इन दिस कन्सेप्ट. यामध्ये आपण असं म्हणू शकतो की ड्युरेबल प्रोडक्टची जी काही कॉस्ट आहे तर ती खूप हायर असू शकते. म्हणजे इन शॉर्ट ॲज कम्पेअर टू द अदर प्रोडक्ट्स लाईक द पेरिशेबल प्रोडक्ट ऑर मे बी युअर कन्झ्युमेबल प्रोडक्ट्स, that cost may be as compared to the in this like the durable goods may be the higher cost as compared to the others. म्हणजे काय की इतरांचा जर विचार आपण केला तर या प्रोडक्टची कॉस्ट ही हायर असल्यामुळे काय की कुठेतरी आणि लॉंग लाईफ याला हे असल्यामुळे काय की एक्झिस्टन्स असल्यामुळे तर त्याचं त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी किंवा प्रॉफिट मार्जिन जास्त असल्यामुळे काय की लोकांना विश्वास देणं त्या प्रोडक्टबद्दलचा एक प्रकारचा ट्रस्ट लोकांच्या मनामध्ये निर्माण करणं हे फार गरजेचं असतं. म्हणून काय की लोकांना या प्रोडक्टवरती गॅरंटी किंवा वॉरंटी एक प्रोव्हाइड करणं हे फार गरजेचं असतं. दुसरा जर मुद्दा आपण या ठिकाणी बघितला नंबर बी, तो म्हणजे नॉन ड्युरेबल गुड्स, की ज्या प्रोडक्टला ड्युरेबिलिटी नाही, जे प्रोडक्ट खूप जास्त काळ टिकत नाही किंवा जे खूप स्मॉल यूजसाठी आपण ज्याला म्हणतो की जे खूप त्याचं कमी यूज त्या ठिकाणी असतो, असं आपण ते देखील या ठिकाणी म्हणू शकतो. यामध्ये काय की दिस गुड्स आर ऑल्सो टॅन्जिबल, तर हे डोळ्यांना दिसतात इन नेचर, बट दे आर नॉर्मली कन्झ्युम्ड इन अ सिंगल यूज ऑर अ फ्यू युजेस. त्याचा यूज हा खूप एकदाच आपण या ठिकाणी करतो आणि ज्याला आपण म्हणतो की त्याचा यूज पण खूप कमी असतो. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये काही वॉशिंग पावडर, ते फक्त विशिष्टच वेळेत सकाळी यूज होणार किंवा फ्रिक्वेंटली आपण ज्याला म्हणतो की तो यूज होतो. आणि सोप, टूथपेस्ट असेल, त्यानंतर अँड सो ऑन. म्हणजे काय की याच्यासारख्याच अशा अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी असतील की ज्या वन टाईम आपण त्या ठिकाणी यूज करतो. अँड ॲप्रोप्रिएट स्ट्रॅटेजी वुड बी टू मेक देम रेडिली अवेलेबल इन सेव्हरल लोकेशन्स. आणि ह्या गोष्टी अनेक प्रकारच्या ठिकाणी फास्ट मिळतील अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली असते. आणि चार्जिंग ओनली अ स्मॉल प्रॉफिट मार्जिन अँड ॲडव्हर्टायझिंग हेविली. आता यामध्ये काय होतं ह्या प्रोडक्ट ज्या होतं ड्युरेबल गुड्समध्ये, नॉन ड्युरेबल गुड्समध्ये, की याची कॉस्ट ही कमी असते, परंतु ॲडव्हर्टिजमेंटवरती खूप खर्च करावा लागतो आपण ज्याला म्हणतो की, कारण की जर जास्त क्वांटिटी जर सेल आउट नाही झाले तर प्रॉफिट मार्जिन हे डिक्रीज होऊ शकतं किंवा कमी होऊ शकतं. म्हणून काय की ह्या एक प्रकारच्या लक्झरियस गोष्टी म्हणता येणार नाही, एक प्रकारच्या ॲक्च्युअल निडेड गोष्टी असतात ह्या. आणि याच्यामध्ये प्रॉफिट्स पण त्या ठिकाणी खूप जास्त नसतो असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो ॲज कम्पेअर टू द ड्युरेबल गुड्सच्या बाबतीत. कारण ड्युरेबल गुड्समध्ये लक्झरियस प्रोडक्ट येतात, पण तिथे आपण लक्झरियस प्रोडक्ट नाही म्हणू शकत. आता टूथपेस्ट इज अ निडेड थिंग्स, वॉशिंग पावडर इज निडेड, नॉट लक्झरियस प्रोडक्ट. सो ॲज कम्पेअर टू द ड्युरेबल गुड्स, द नॉन ड्युरेबल गुड्स इज लो प्राईस, म्हणजे त्या ठिकाणी कमी प्राईज आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सर्व्हिसेस. दिस
are activities. These are activities, benefits or satisfactions which are offered for sale. आता अशा अनेक प्रकारच्या गोष्टी की ज्या आपल्या डोळ्यांना दिसत नाही परंतु त्या एक प्रकारच्या प्रोडक्टमध्ये येतात ज्याला आपण सर्व्हिस म्हणू शकतो त्याला. जसं वेटर जेव्हा आपण हॉटेल्समध्ये जातो त्यावेळी त्या ठिकाणी काय की वेटर आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. ती एक प्रकारची सर्व्हिस यामध्ये येतं. आणि फॉर एक्झाम्पल असं आपण म्हणू शकतो की ऑडिट अँड टॅक्स कन्सल्टेशन्स असेल ज्याला म्हणतो कन्सल्टंट म्हणतो. रिपेअर्स, एखाद्या व्यक्तीने एखादी गाडी रिपेअर केली असेल त्याचं त्या ठिकाणी जी काही प्रोडक्ट देत नाही पण तो सर्व्हिस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी या इनटॅन्जिबल लेवलला या असतात आणि त्या आपण या ठिकाणी उपभोगत असतो. म्हणून काय की व्हेरिएबल ॲज वेल ॲज द पेरिशेबल, परंतु या सर्व्हिस सगळ्या पेरिशेबल असतात, त्या नष्ट होण्याच्या असतात म्हणजे नष्ट होत असतात. म्हणून काय की प्रत्येक वेळेस सेम सर्व्हिस दिली जाईल असं नाही. म्हणून काय की त्या नाशवंत असतात, सर्व्हिसेस या नाशवंत असतात. देअर फोर दे जनरली रिक्वायर मोर ॲडॅप्टिबिलिटी, क्वालिटी कंट्रोल अँड सप्लायर क्रेडिटॅबिलिटी. या सगळ्या गोष्टींचा समावेश या सर्व्हिसेसमध्ये या ठिकाणी होत असतो. म्हणून काय की याचा विचार हा त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पुढचं जर आपण त्या ठिकाणी सांगितलं नंबर मेन पॉईंट सेकंड, कन्झ्युमर गुड्स क्लासिफिकेशन. यामध्ये काय की कन्झ्युमर गुड्स आर दोज गुड्स विच आर मेंट फॉर कन्झम्पशन बाय द अल्टिमेट कन्झ्युमर्स. दे कॅन बी फर्दर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ कन्झ्युमर शॉपिंग हॅबिट्स ड्यू टू be implications on marketing strategy as convenience goods, shopping goods, specialty goods and unstocked goods. या सर्व गोष्टींचा कुठेतरी कस्टमर गुड्समध्ये त्या ठिकाणी आपण या ठिकाणी कस्टमर्स जे काय आपण ज्याला क्लासिफिकेशन म्हणतो गुड्सचं यामध्ये केलं जातं. तर पहिलं जे आहे ते म्हणजे कन्व्हिनियन्स गुड्स. यामध्ये काय, दीज गुड्स आर जनरली फ्रिक्वेंटली परचेसेस बाय कस्टमर्स. या गोष्टी बऱ्याच वेळेस फ्रिक्वेंटली कस्टमर या ठिकाणी यूज करत असतो, ज्या कमर्शियल लेवलला यूज केल्या जात नाही. म्हणजे काय की विदाऊट मच थॉट ऑर डिलिब्रेशन्स सो दॅट देअर इज अ मिनिमम ऑफ एफर्ट इन कंपॅरिझन अँड बाईंग. फॉर एक्झाम्पल अँड बाईंग, तर यामध्ये काय की खूप कमी एफर्ट्स असतात कंपॅरिझन करायला यामध्ये बाईंगमध्ये. त्यामध्ये एक्झाम्पल काय की फूड आयटम्स असेल, सॉफ्ट ड्रिंक्स असेल, मॅगझिन्स असेल, न्यूजपेपर्स असेल, या सर्व गोष्टी यामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड केल्या जातात. आणि कन्व्हिनियन्स गुड्स कॅन बी फर्दर क्लासिफाईड इन टू स्टेपल गुड्स, इम्पल्स गुड्स अँड इमर्जन्सी गुड्स. त्याच्यामध्ये देखील तीन त्यांनी त्या ठिकाणी क्लासिफाय केलेले आहेत. यामध्ये स्टेपल गुड्समध्ये आपण काय म्हणू शकतो की आर दोज गुड्स विच आर परचेस्ड बाय कन्झ्युमर्स ऑन अ रेग्युलर बेसिस. जे गुड्स कुठे रेग्युलर बेसिसवरती परचेस केले जाते ते त्याला आपण स्टेपल गुड्स म्हणू शकतो. आणि त्यानंतर जे आहे आपण जे म्हणतो की दोज गुड्स विच आर परचेस्ड बाय कन्झ्युमर्स ऑन अ रेग्युलर बेसिस. आणि इम्पल्स गुड्स म्हणजे काय की परचेस्ड ऑन द स्पोर ऑफ द मोमेंट, म्हणजे एक विशिष्टच वेळेस आपण त्या गोष्टी परचेस करत असतो ज्याला आपण म्हणू शकतो. तर त्याला ते इम्पल्स गुड्स आपण म्हणतो. स्पेसिफिक इव्हेंट जर आपण त्या ठिकाणी केलेला असेल, ऑरेंज केलेला असेल तर त्याला म्हणतो. आणि त्यानंतर विदाऊट एनी प्रायर प्लॅनिंग इमर्जन्सी गुड्स आर परचेस्ड ॲज अँड व्हेन देअर इज अ सडन नेसेसरी ऑर व्हेन अ नीड बिकम्स अर्जंट. आणि अशा काही गोष्टी असतात की ज्या आपण अर्जंट लेवलला त्या ठिकाणी घेत असतो, मागवत असतो. तर ज्या गोष्टी या सर्व गोष्टींचा समावेश हा कन्व्हिनियन्स गुड्समध्ये येतो की ज्या कस्टमर बेसिकली बाय करत असतो मार्केट्समधून. एक मे बी द स्मॉल लेवल ऑर मे बी द ह्यूज लेवल प्रकारचं एक मोठ्या प्रमाणात किंवा छोट्या प्रमाणावर कस्टमर त्या ठिकाणी बाय करण्याचा प्रयत्न करत असतो. पुढचा जो काय आहे प्रकार तो म्हणजे बी म्हणजे शॉपिंग गुड्स. ह्यामध्ये काय की देअर आर गुड्स विच अ कन्झ्युमर सिलेक्ट्स अँड परचेसेस ओनली आफ्टर characteristically drawing competitors on such criteria like suitability, quality, price and style. तर शॉपिंग गुड्समध्ये काय होतं की ज्याच्यामध्ये कुठेतरी वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज असतात, ज्यामध्ये काय की त्याची किती सुटेबल आहे, त्यानंतर किती क्वालिटी त्या प्रोडक्ट्समध्ये आहे, किंवा प्राईस त्या प्रोडक्टची त्या किंवा ज्याला म्हणतो स्टाईल, या सर्व गोष्टींचा समावेश आहे शॉपिंग गुड्समध्ये केला जातो. जसं आपण फॉर एक्झाम्पल काय म्हणू शकतो की जसं फर्निचर असेल, क्लॉथिंग असेल, शूज असेल किंवा किचनचे वेगवेगळ्या प्रकारचे अप्लायन्सेस असतात. दीज आर इन्क्लुडेड इन शॉपिंग गुड्स. कारण शॉपिंग गुड्समध्ये बेसिकली लक्झरियस प्रोडक्ट येतात त्यामध्ये की ज्यामध्ये कुठेतरी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इन्क्रीज केला जातो, त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो. त्याच्यामध्ये क्वालिटी ज्याला आपण म्हणतो का क्वांटिटीचा इश्यू नसतो का क्वालिटीचा इश्यू असतो. कारण काय की शॉपिंग गुड्समध्ये जे काही
वस्तूंचे जे काही प्राईस असतात त्या बेसिकली हायर असतात. म्हणून काय की शॉपिंग गुड्स कॅन बी फर्दर क्लासिफाईड इन टू होमोजिनियस अँड हेट्रोजिनियस गुड्स. कारण प्रत्येक प्रोडक्ट हे एकमेकांना काहीतरी त्या ठिकाणी वेगळा ऑप्शन्स त्या ठिकाणी किंवा व्हरायटीज त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले असतात. म्हणून काय की यामध्ये हेट्रोजिनियस की एक प्रकारची एक सारखी किंवा एकापेक्षा खूप वेगळे अशा प्रकारचे प्रोडक्ट यामध्ये येतात. कारण द मार्केटर सेलिंग हेट्रोजिनियस शॉपिंग गुड्स शुड हॅव अ वाईड सिलेक्शन ऑर assortment on offer to satisfy individual tastes and preferences, as well as trained sales people to give advice and information to customers. अशा प्रकारची सर्व जी काही माहिती इंडिव्हिज्युअल त्या जे काही त्याचा प्रेफरन्स असेल त्याबद्दल त्या ठिकाणी माहिती दिली जाते आणि त्यानुसार त्या कस्टमरला ती प्रोव्हाइड केली जाते. शॉपिंग गुड्समध्ये एक्सपेक्टेड आहेत कारण स्पेसिफिक नीड्स आणि वॉन्ट्स कुठेतरी प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो, एफर्ट्स केला जातो इथे यामध्ये मार्केटिंगच्या अंतर्गत. पुढचं जो काही आहे तो म्हणजे स्पेशलिटी गुड्स. नावातच त्या ठिकाणी आहे की स्पेशलिटी गुड्स म्हणजे काय की स्पेसिफिक गोष्टीसाठी किंवा स्पेसिफिक लोकांसाठी हे त्या ठिकाणी ब्रँडिंग केलेलं असतं किंवा प्रोड्यूस केलेलं असतं. म्हणून काय की दिस गुड्स पॉजेस युनिक कॅरेक्टरिस्टिक्स. जे लोक स्पेसिफिक गोष्टी परचेस करतात ज्याच्यामध्ये काय कॉस्टचा विचार केला जात नाही, फक्त बेटर कशी असेल ती वस्तू याचा विचार केला जातो. और ब्रँड आयडेंटिफिकेशन सो दॅट significant group of buyers are induced to put in a special purchasing efforts. फॉर एक्झाम्पल स्पेसिफिक ब्रँड्स आपण ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये रिबॉक असेल, फॅन्सी गुड्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स किंवा फोटोग्राफी असेल, या सर्व गोष्टीचा यामध्ये या ठिकाणी अंतर्भाव केला जातो. स्पेशलिटी गुड्समध्ये याचा विचार त्या ठिकाणी केला जातो. आणि पुढचा जो आहे ते म्हणजे अनसॉक्ड गुड्स. यामध्ये काय की देअर आर गुड्स दॅट the consumers either have to knowledge of or know about but do not usually consider purchasing new product, like smoke detectors and new kitchens, exhaust fans, like electric chimneys are generally goods which our consumers have to be thoroughly convinced about before. आता या अनसॉक्ड गुड्समध्ये काय की जे काही नवीन प्रकारचे येतात त्यावरती ट्रस्ट लोक बेसिकली ठेवत नाही. म्हणून काही जे पूर्वीचे जे काही आपण ज्याला म्हणतो जे हे असेल, समजा फॅन असेल त्याच्यामध्ये बजाजचा फॅन आपण ज्याला म्हणतो किंवा क्रॉम्प्टनचा फॅन असेल, यामध्ये कोणत्याही प्रकारचे आपण त्याच्यावरती प्रोडक्टवरती ट्रस्ट केलेला असतो किंवा म्हणून कस्टमर सहजासहजी दुसऱ्या प्रोडक्टकडे त्या ठिकाणी तो वळत नाही. म्हणून काय की अनसॉक्ड गुड्समध्ये या सर्व गोष्टींचा समावेश त्यामध्ये केला जातो. पुढे आहे ते म्हणजे पुढचा प्रकार जो नंबर 3 तो म्हणजे इंडस्ट्रियल गुड्स क्लासिफिकेशन. यामध्ये काय की ऑर्गनायझर्स, आता इंट्रोडक्टरी आपण जर बघितली यामध्ये इंडस्ट्रियल गुड्स क्लासिफिकेशनमध्ये, तर ऑर्गनायझेशन्स बाय अ वाईड व्हरायटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू बी यूज्ड in the production of other goods or the provision of services in their normal business operations. ज्या काही इंडस्ट्रीमध्ये जे काही प्रोडक्शन करायचं आहे ते वाईड लेवलला जे काही प्रोडक्शन असतं त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या गोष्टींचा किंवा सर्व्हिसेसचा विचार हा बेसिकली करणं गरजेचं आहे याचा विचार केला जातो. अँड युजफुल इंडस्ट्रियल गुड्स क्लासिफिकेशन कुड सजेस्ट ॲप्रोप्रिएट मार्केटिंग स्कीम्स अँड स्ट्रॅटेजीज फॉर द इंडस्ट्रियल मार्केट. कारण अशा प्रकारचे जे काही रॉ मटेरियल परचेस करत असतानाच आपण जर सजेस्ट केलं का कोणकोणत्या प्रकारच्या स्कीम्स आपण कस्टमरला देऊ शकतो किंवा कोणत्या प्रकारची फ्लेक्झिबिलिटी आपण प्रोडक्टमध्ये देऊ शकतो, या पूर्ण प्रकारच्या जे काही व्यूहरचना किंवा स्ट्रॅटेजीज आहेत यामध्ये या ठिकाणी इंडस्ट्रियल लेवल या ठिकाणी ठरवल्या जातात. तर यामध्ये पहिलं जे आहे तो पहिला जो काही कंटेंट तो स्ट्रॅटेजी म्हणजे रॉ मटेरियल्स, ज्याला आपण म्हणतो की प्रोडक्शन करायचं असेल एखाद्या गोष्टीचे फिनिश प्रोडक्ट बनवायचं असेल त्याला रॉ मटेरियल असणं हे फार गरजेचं असतं आणि ते बेटर क्वालिटी प्रोडक्ट असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून यामध्ये काय की these industrial goods become part of another physical product. हा एक प्रकारचा ज्याला आपण म्हणतो की these industrial goods become part of another physical product. आता हे जे काही रॉ मटेरियल असते याच्यापासून वेगळ्या प्रकारचं प्रोडक्ट एक फिनिश प्रोडक्ट त्या ठिकाणी बनवलं जातं आणि म्हणून काय की दे हॅव नॉट बीन प्रोसेस्ड एक्झिस्टिंग फॉर द पॅकेजिंग in order to protect them from damages in being physically handled. काही प्रोडक्ट असे असतात का जेव्हा आपण फिजिकली ते हँडल करतो किंवा त्याचं रॅपरिंग खराब होतं
तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स यामध्ये येऊ शकतात. म्हणून काय की रॉ मटेरियल्स घेताना आपण त्या ठिकाणी प्रॉपर लेवलला त्या ठिकाणी असायला पाहिजे किंवा त्याची एक प्रकारची बेटर क्वालिटी त्याच्यामध्ये असणं हे फार गरजेचं असतं. म्हणून काय की रॉ मटेरियल्स इन टर्न फॉल इन टू टू मेजर ग्रुप्स. त्याच्यामध्ये काय की दॅट इज त्यामध्ये नॅचरल प्रोडक्ट्स लाईक मिनरल्स अँड प्रोडक्ट्स ऑफ सीज अँड फॉरेस्ट्स, agricultural products like par products, cotton and fruits, and animal products like livestock, eggs, milks and so on. असे अनेक प्रकारचे आता रॉ मटेरियल्समध्ये आपण प्रकार बघतो की नेमकं कोणते प्रोडक्ट्स आपण नॅचरल घेतो आहोत का आर्टिफिशियल घेत आहोत, या सर्वांचा विचार या ठिकाणी रॉ मटेरियलच्या अंतर्गत जेव्हा आपण प्रोडक्शन्सला आपण त्या ठिकाणी सुरुवात करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये विचार करणं हे गरजेचं असतं. तशा प्रकारचं स्पेसिफिकेशन करणं आपल्याला फार गरजेचं असतं. पुढचा जर महत्त्वाचा मुद्दा बघितला तो म्हणजे fabricating materials and parts. In this, these are goods that become part of the manufacturer's final product completely. यामध्ये फायनल प्रोडक्ट्स वरती त्या ठिकाणी भर दिला जातो. म्हणजे काय कशा प्रकारे ती बनवलं जाईल किंवा कशा प्रकारची ती प्रोसेस कंप्लीट केली जाईल. आणि यामध्ये काय की दे आर एक्सप्लेन बाय कॉम्पोनंट पार्ट्स. कॉम्पोनंट मटेरियल्स आर जनरली processed to a certain extent but are usually processed or fabricated further. For example यामध्ये काय की pig iron is manufactured into steel, yarn is woven into cloth. आता याच्यामध्ये काय की कापसापासून आपण म्हणतो की कापड बनवणं असेल किंवा ज्याला आपण म्हणतो की जे काही पाणी असतं आपण ज्याला म्हणतो आयरनचं जे काही पाणी असतं त्याच्यापासून कुठेतरी स्टीलचं रॉड बनवलं जातं. तर अशा प्रकारच्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत फॅब्रिकेटिंग मटेरियल्समध्ये काय की कुठेतरी प्रोसेस करून काहीतरी पार्ट्सची का फिनिश प्रोडक्टची त्या ठिकाणी निर्मिती केली जाते. या सर्वांचा समावेश यामध्ये केला जातो. त्यानंतर आहे ते म्हणजे कॅपिटल आयटम्स, भांडवली गोष्टी. यामध्ये काय की दीज आर गुड्स दॅट एंटायर फिनिश प्रोडक्ट पार्टली दे कॅन बी फर्दर डिव्हायडेड इन टू इन्स्टॉलेशन्स अँड ॲक्सेसरी इक्विपमेंट्स. याच्यामध्ये ॲक्सेसरीज त्यामध्ये येत असतात ज्याला आपण म्हणतो की फिनिश प्रोडक्टच्या. आणि इन्स्टॉलेशन्स हॅव अ लॉंग लाईफ. दे कॉम्प्राइज ऑफ बिल्डिंग्स अँड फिक्स्ड इक्विपमेंट्स. इन्स्टॉलेशन्स आर मेजर एक्सपेन्सिव्ह परचेसेस. हे तसं बघायला गेलं तर खूप कॉस्टली असतात हे कॅपिटल आयटम्स ज्याला आपण म्हणतो की दे आर जनरली परचेस डिरेक्टली फ्रॉम द प्रोड्युसर्स. फर्दरमोर a typical sale is usually proceeds by a long period of negotiation. आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी निगोशिएशन्स होत असतं कारण याच्या प्राईस खूप मोठ्या किंवा याची यूज ही मल्टीटास्किंग यूज असल्यामुळे काय की ज्याला आपण म्हणतो याच्यामध्ये निगोशिएशन्स ही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होत असतात. म्हणून काय की याचा विचार हा देखील या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे सप्लाईज अँड सर्व्हिसेस. यामध्ये काय की दीज ग्रुप्स comprises of items that do not enter the finished product at all. Supplies are of two types, that is operating supplies and maintenance and repairs items. Operating supplies are the convenience goods in the industrial field since they are short-lived, low-priced item generally purchased within minimum of efforts. तर यामध्ये काय की अशा गोष्टी काही सप्लाय केल्या तर की त्याची ज्याला आपण म्हणतो की कमी एफर्ट्स त्यामध्ये घेतले जातात. ज्यामध्ये काय की आता ऑफिस स्टेशनरी असेल, पॉलिश वेब्स असेल, लुब्रिकंट्स असेल, म्हणजे काय की ज्या नित्य नियमाचे जे आपण ज्याला म्हणतो की ज्या गोष्टी लागतात परंतु त्याच्यावरती खूप जास्त काही ज्याला आपण म्हणतो की खूप जास्त एफर्ट्स द्यावे लागत नाही प्रोड्यूस करण्यासाठी ते मटेरियल. म्हणून काय की फॉर एक्झाम्पल ऑफिस स्टेशनरी आपण ज्याच्यामध्ये घेतलं की बिझनेस सर्व्हिसेस आर अ कॅटेगरी विच इन्क्लूड्स मेंटेनन्स अँड सर्व्हिसेस as well as business advisory services. These are all included in this suppliers and services मध्ये या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येत असतात. थँक्यू.